आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पूर्ण बायबल पान नंबर 5, मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 7 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभू येशू म्हणत आहे, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। दयाळू म्हणजे दुसऱ्यांवर दया करणारे, दयाळू म्हणजे दुसऱ्यांवर मेहरबानी करणारे, दयाळू म्हणजे ज्यांना दुसऱ्यांचं दुःख बघून आपल्या हृदयामध्ये कळवळा येतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। दुसऱ्याची गरज पाहून किंवा दुसऱ्याचं दुःख पाहून जो कळवळतो आणि कळवळ्याने जो दुसऱ्याला देतो, तो देवाच्या नजरेला दयाळू आहे। हालेलुया, 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 हालेलुया। जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल। म्हणजे जे दुसऱ्यांवर दया करतात असे सगळे लोक आशीर्वादित लोक आहेत, कारण त्यांच्यावर सुद्धा परमेश्वर दया करेल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दया म्हणजे नक्की काय आणि दया कोणावर करायला पाहिजे? खूप लोक स्वतःच्या कुटुंबासाठी जे काही केलं त्यालाही ते दया समजतात। मी माझ्या मुलांसाठी कपडे आणले, मी माझ्या बायकोसाठी अमुक गोष्ट केली, मी माझ्या नातवंडासाठी अमुक गोष्ट केली, मी किती सभ्य माणूस आहे, किती भला माणूस आहे, किती चांगला माणूस आहे। तुम्ही स्वतःसाठी काय केलं, तुमच्या बायकोसाठी काय केलं, तुमच्या नवऱ्यासाठी काय केलं, तुमच्या मुलांसाठी काय केलं, तुमच्या नातवंडासाठी काय केलं, तुमच्या जावयांसाठी काय केलं, तुमच्या सुनांसाठी काय केलं, ह्याला देव दया बोलत नाहीये। दया या शब्दाचा अर्थ वेगळा आहे। एखाद्या माणसाच्या बाबतीत तुमचं काहीही कर्तव्य नाहीये, तुमचं काहीही त्याला देणं लागत नाहीये, तुमचं कर्तव्य नाहीये, ते तुमचं देणं लागत नाहीये, तरी सुद्धा तुमच्या हृदयात असलेल्या दैवी कळवळ्याने तुम्ही जर त्या व्यक्तीला देत आहात, तर तुम्ही त्या व्यक्तीवर दया करत आहात। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। एक बाई घरामध्ये जेवण बनवते मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी। रोज सकाळी नाश्ता बनवते,
दुपारी जेवण बनवते, संध्याकाळी चहा बनवते, रात्री जेवण बनवते. कुणासाठी? तिच्या मुलांसाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या सासू सासऱ्यांसाठी. त्याला असं म्हणता येईल का की ही बाई तिच्या नवऱ्यावर, तिच्या मुलांवर आणि तिच्या सासू सासऱ्यांवर दया करते? याला दया बोलता येत नाही, कारण हे तिचं कर्तव्य आहे. नवऱ्याला जेवण बनवणं, मुलांना जेवण बनवून वाढणं, सासू सासऱ्यांनाही जेवण वाढणं, हे त्या बाईचं कर्तव्य आहे. ती देणं लागते त्यांचं, तिने हे करायलाच पाहिजे. याला दया बोलता येत नाही. पण एक बाई जेव्हा घरात जेवण बनवून तिच्या मुलांना जेवण वाढते, तेव्हा जर तिच्या लक्षात आलं माझ्या बाजूला एक कुटुंब आहे, त्या घरात 2 छोटी मुलं आहेत, त्यांचे वडील आज दारू पिऊन आलेले आहेत आणि त्या घरात जेवण झालेलं नाहीये, त्यांची आई रडते कारण घरात काहीच नाहीये, ही 2 मुलं बिचारी आज उपाशी झोपणार कारण त्यांच्या घरात अन्न शिजवायला काही नाहीये. म्हणून हिने स्वतःच्या मुलांना वाढल्यानंतर किंवा वाढायच्या अगोदर म्हणा, ती 2 मुलांसाठी आणि त्या बाईसाठी जेवण घेऊन जर त्या घरात गेली आणि तिने जर त्यांना जेवण दिलं, तर तिने त्यांच्यावर दया केली. हालेलुया, हालेलुया. ती त्यांच्याशी देणं लागत नाहीये आणि तिचं कर्तव्यही नाहीये. बाजूच्या घरातली बाई आणि तिची मुलं रडत रडत उपाशी झोपली तर हिला जाब कोण बिचारेल? कोणत्या देशाचा असा कायदा आहे की बाजूची बाई उपाशी झोपत असेल तर तिला जेवण द्या? कोणताच कायदा सांगत नाही. कायद्याने तुम्ही गुन्हेगार ठरत नाही, तुमचं ते कर्तव्यच नाही कायद्याने. तुम्ही बाजूला उपाशी झोपणाऱ्या बाईला आणि तिच्या मुलांना जाऊन जेवण द्यावं, हे तुमचं कर्तव्य नाहीये आणि तुम्ही त्यांचं देणंही लागत नाही आहात. जिथे तुमचं कर्तव्य नाहीये, तुमची जिम्मेदारी नाहीये, जबाबदारी नाहीये आणि तुम्ही त्यांचं देणं लागत नाही, तरी सुद्धा तुमच्यामध्ये असलेल्या दैवी कळवळ्यामुळे तुम्ही जर जाऊन त्यांना जेवण देताय, तर देवाच्या नजरेला तुम्ही त्यांच्यावर दया करत आहात. आणि येशू म्हणतो, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. म्हणजे जेवढे लोक दुसऱ्यांवर दया करतात त्या सगळ्यांना देवाकडून दया प्राप्त होईल. आणि याचा आपण उलट अर्थ घेऊया, जे कठोर ते शापित, कारण त्यांच्यावर कधीही दया होणार नाही. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. या वचनाचा उलट अर्थ असा आहे, जे कठोर मनाचे ते शापित, कारण त्यांच्यावर कधीच दया होणार नाही. याकोबाने त्याच्या पत्रात लिहून ठेवलेला आहे, ज्यांनी दया केली नाही त्यांचा न्याय दये वाचून होईल. जर तुम्ही कोणावर दया केली नाही तर तुमच्यावर सुद्धा दया होणार नाही. ज्यांनी दया केली नाही त्यांचा न्याय दये वाचून होईल. आणि म्हणून याकोब पुढे म्हणतोय की दया न्यायावर विजय मिळवते. तुमची पाप खूप मोठी असतील, तुमचे गुन्हे खूप मोठे असतील, पण तुम्ही जर दयाळू हृदयाचे असाल आणि तुम्ही जर दुसऱ्यांवर दया करणारे असाल, तर तुमच्या दयेमुळे देव तुम्हाला पापांची क्षमा करेल आणि तुमची सगळी पाप पुसून टाकल्यामुळे तुम्ही पापाच्या बंधनातून मुक्त व्हाल, न्यायातून मुक्त व्हाल. म्हणून याकोब म्हणतोय की दया न्यायावर विजय मिळवते. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही दया करतो का? जे दयाळू ते धन्य. पण आम्ही दयाळू आहोत की कठोर मनाचे आहोत? खरं म्हणजे जगातले पुष्कळ लोक कठोर मनाचेच आहेत. आणि जेवढा जगाचा शेवट जवळ येत चाललेला आहे, तेवढी माणसाची मनं जास्त कठोर व्हायला लागलेली आहेत. किती कठोर! दुसऱ्याचं दुःख पाहून कळवळ येणारे लोक जगात फार थोडे राहिलेले आहेत. दुसऱ्याचं दुःख पाहून कळवळ येणारे लोक जगामध्ये फारच थोडे राहिलेले आहेत. जगातले जास्तीत जास्त लोक कठोर मनाचे होत आहेत.
पण वाईट गोष्ट ही आहे की जे दुसऱ्यांवर दया करणार नाहीत त्यांनाही देवाकडून दया प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही जर दुसऱ्यांवर नाही दया केली तर देव तुमच्यावर कशी दया करेल? समजा एक माणूस कार घेऊन चाललाय, रस्त्यावरून जातोय, मस्तपैकी नवीन कार आहे त्याची. थोड्या अंतरावर गेल्यानंतर बाजूने एक मोटरसायकलवाला आला, त्याने त्याला डॅश केलं, धक्का दिला. याच्या नवीन कारला धक्का लागला. हा उतरेल आणि त्याला शिव्या देईल आणि जमलं तर लोकांना जमवून त्याला मारेल सुद्धा. माझी नवीन कार बिघडवून टाकलीस, ही कार रिपेअर करायला मला आता 5,000 खर्च येईल, पैसे पण दे. तो सॉरी बोलेल, चूक झाली माझी, मला सोडून द्या, क्षमा करा, सॉरी, चूक झाली. पण हा काही ऐकायला तयार नाहीये. तुला समजत नाही? डोळे नाहीयेत तुला? दिसत नाहीये तुला? झालं, शिव्या दिल्या, उलट सुलट बोलला, मारलं, त्याच्याकडून 5,000 घेतले आणि मस्त कारमध्ये बसून निघून गेला. पुढे काही वर्ष निघून गेली आणि ह्या माणसाचा मुलगा कार घेऊन रस्त्याने जात होता. त्याने दुसऱ्याला डॅश केलं. त्याने दुसऱ्याला डॅश केलं ना, तेव्हा समोरचा गाडीतून बाहेर आला आणि त्याने याला धरून मारलं. हा त्याला म्हणतो, सॉरी काका, चुकलो मी, अंकल मला क्षमा करा, क्षमा करा, माझी चूक झाली, पण मला सोडून द्या. तो ऐकायला तयार नाही आणि बेदम धरून मारतो त्याला, पैसे पण घेतो त्याच्याकडून. जेव्हा त्याच्या वडिलांना ही बातमी कळते की माझ्या मुलाच्या बाबतीत असं झालं, तेव्हा तो मनात म्हणतो, हा माणूस ज्याने माझ्या मुलाला मारलं तो किती दुष्ट आहे. माझा मुलगा एवढ्या वेळा बोलला माझी चूक झाली, क्षमा करा, ह्याला क्षमा करता येत नव्हती. काय गरज होती माझ्या मुलाला मारायची? आणि माझ्या मुलाला मारलं म्हणून ह्याच्या हृदयाला दुःख आहे. माझ्या मुलाला आज कुणीतरी मारलं, त्याच्याकडून पैसे पण घेतले, त्याची छोटीशी चूक होती, पण छोट्याशा चुकीबद्दल पण त्याला क्षमा मिळाली नाही. त्याला क्षमा मिळाली नाही ना, तुझ्या मुलावर दया झाली नाही, तेव्हा तुला आठवण यायला पाहिजे, तू पण खूप वर्षापूर्वी कुणाशी तरी असंच वागला होता. तू कठोरपणाने वागला म्हणून आज तुला ते व्याजासकट परत मिळालं. आपण बँकेत पैसे ठेवले की व्याज मिळतं ना, सगळ्या गोष्टीचं व्याज मिळतं. तुम्ही चांगली कामं करा, ती व्याजासकट तुमच्या जीवनात परत येतील, आणि तुम्ही वाईट कामं करा, ती पण व्याजासकट तुमच्या जीवनात परत येणार. जेव्हा मोटरसायकलवाला तुझ्याकडे क्षमा मागत होता तेव्हा तुला दया आली का? तेव्हा तू असा विचार केला, जाऊ दे, पण पुन्हा असं करू नको, दुसऱ्या कोणाला डॅश करू नको, नीट गाडी चालव, पाहिजे तर 1-2 कडक शब्द बोला, पण सोडून दे त्याला, दया कर त्याच्यावर, असं तुला करायला वाटलं नाही ना. म्हणून आज जेव्हा तुझ्या मुलाला गरज लागली तेव्हा त्याला दया मिळाली नाही, कारण याकोब म्हणतो, ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. हालेलुया, 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 हालेलुया. किती कठोर मनाने आम्ही वागतो, दुसऱ्यांवर दया करत नाही. कुणाला तरी गरज आहे ते मागता तेव्हा आम्ही द्यायला पण बघत नाही. जेव्हा आम्ही कठोर मनाने वागतो तेव्हा आम्हाला असं वाटत नाही की कधीतरी आम्हाला पण गरज पडेल आणि तेव्हा आमच्यावर पण दया होणार नाही. आज जर आम्ही कठोरपणाने दुसऱ्यांशी वागतोय तर काही काळाने आम्हाला पण तीच वागणूक मिळेल, तेच वागणूक मिळेल. परंतु जेवढे लोक दुसऱ्यांवर दया करतात, दुसऱ्यांबद्दल कळवळा दाखवतात, दुसऱ्यांना संकटात मदत करतात, दुसऱ्यांना दयेने देत राहतात, अशा सगळ्या लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळेला स्वर्गातून देवाची दया प्राप्त होते. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा देवाने तुमची प्रार्थना ऐकावी आणि देवाने तुमच्यावर दया करावी अशी तुमची इच्छा आहे, तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांवर दया करायला सुरुवात करा. येशूने एके ठिकाणी सांगितलं, मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय आहे ते जाऊन शिका.
मला दया पाहिजे, दया. यज्ञ नकोय, बलिदान नकोय. तुम्ही मला फुलं देता, तुम्ही मला हार देता, तुम्ही माझ्या समोर बकरे कापता आणि बोकट कापता आणि बैल कापता, मला असली बलिदान नको आहेत. मला दया पाहिजे. तुम्ही रात्रंदिवस हालेलुया बोला, प्रेज द लॉर्ड बोला, तुम्ही तुमच्या मुखाने देवाला बलिदान देताय, स्तुतीचा यज्ञ देत आहात, पण देव म्हणतोय मला दया पाहिजे, यज्ञ नकोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादी बहीण इकडे येऊन प्रार्थनेमध्ये गाणी गाते, हालेलुया बोलते, प्रेज द लॉर्ड बोलते, घरी गेल्यावर पण गाणी बोलते, आणि सासूला घराबाहेर काढलेलं आहे. सासू बिचारी कुठेतरी राहते, 4 दिवस याच्या घरी राहते आणि 4 दिवस त्याच्या घरी राहते. तुम्ही हालेलुया बोलताय, प्रेज द लॉर्ड बोलताय, घरात टाळ्या वाजवून गाणी गाताय, आणि तुम्हाला वाटतं देव खुश होईल. देव म्हणतो मला दया पाहिजे, यज्ञ नकोय. हालेलुया 1000 वेळा बोला की 10,000 वेळा बोला, पण तुझी सासू उपाशी पोटी झोपते, ती याच्या घरी फिरते आणि त्याच्या घरी फिरते, तुला तिची दया येत नाही, तू तिला जेवायला 4 घास वाढत नाही, तू प्रेमाने तिच्याशी 4 गोष्टी बोलत नाही. देव तुझ्या हालेलुयावर कधीही प्रसन्न होऊ शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, कठोरपणाने वागल्यामुळे जेव्हा आम्ही अडचणीत सापडतो आणि जेव्हा आम्हाला गरज होते तेव्हा आम्हाला मदत मिळू शकत नाही. ब्रदर DJ दिनकरन यांनी सांगितलेली एक सत्य घटना आहे. एक माणूस त्यांच्याकडे प्रार्थनेसाठी आलेला होता. त्याला कसला तरी मोठा आजार होता, पण हा माणूस होता नास्तिक. तो देवावर विश्वास ठेवत नव्हता. खूप उपचार होऊन तो बरा झाला नाही, म्हणून त्याला कुणीतरी सल्ला दिला DJ दिनकरनकडे प्रार्थनेला जाण्याचा. हा माणूस प्रार्थनेसाठी गेला. त्याची स्थिती खूप वाईट होती. दिनकरन ब्रदरांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, आणि प्रार्थना झाल्यानंतर दिनकरन त्याला म्हणाले, देवाने मला तुझ्या जीवनातली एक गोष्ट दाखवलेली आहे, ती खरी आहे का सांग. खूप वर्षापूर्वी तू एका तरुण मुलीला गुंडाच्या हातून सोडवलं होतं. तुझा जीव धोक्यामध्ये घालून तू त्या तरुण मुलीला वाचवलं होतं दुष्ट लोकांच्या हातातून. खरं आहे का? हा माणूस बोलला, हो खरं आहे, पण ह्याला तर खूप वर्षे झाली, ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दिनकरन त्याला बोलले, तू विसरलास पण देव विसरला नाही. आणि देव म्हणतो, त्या वेळेला या माणसाने या तरुण मुलीवर दया करून तिला त्या धोक्यातून बाहेर काढलं, त्याची आज मी आठवण करून या माणसाला त्याच्या आजारातून बरं करणार आहे. तू विसरून गेलास पण देव विसरला नाही, हे खरं आहे. जे दुसऱ्यांवर दया करतात त्यांना देवाकडून दया प्राप्त होते, आणि जे दुसऱ्यांवर दया करत नाहीत त्यांना असं वाटते की आम्हाला कोणाचीच गरज नाही. पण आपलं आयुष्य काय आहे आणि आपलं जीवन काय आहे हेच मुळी आपल्याला माहीत नाहीये. पूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी हा एक छोटासा ग्रह आहे, आणि या पृथ्वीवर आपण एक छोटेसे बिंदू आहोत. आपलं जीवन काय आहे, आपण कितीही उड्या मारला तरी उद्याचा दिवस आपल्याला माहीत नाही, पुढचा क्षण आपल्याला माहीत नाही. मला कुणाची गरज नाहीये, मी कशाला ऐकून घेऊ, मी कशाला सहन करू. बोलत रहा गर्वाने. जे गर्वाने बोलतात आणि गर्व कधी सोडत नाहीत ते जमीन दोस्त होतात, पुन्हा कधी उभे राहू शकत नाहीत. नम्र व्हा आणि दुसऱ्यांवर दया करायला शिका, कारण देवाचे देवदूत अखंडपणे आपलं जीवन लिहित आहेत. देवाचे देवदूत अखंडपणे आपलं जीवन लिहित आहेत. या जगातल्या प्रत्येक माणसावर नेमलेले देवाचे देवदूत आहेत, जे प्रत्येकाची कामं लिहून ठेवत आहेत. आम्ही जेव्हा गरजेच्या वेळेला देवाला हाक मारतो तेव्हा देव आमचा रेकॉर्ड बघतो. तुझ्या नावावर दयेची कामं किती आहेत? तू कुणावर दया केलीस का? तू कुणावर दया केलीस का? तू कोणाला संकटात मदत केली का? मी तुला संकटात का म्हणून मदत करू? तू जर उद्धटपणाने वागत होतास, गर्वाने वागत होती, आणि तुला जर वाटत होतं मला कुणाची गरज नाहीये म्हणून सगळ्यांबरोबर अहंकाराने वागून कठोरपणाने जीवन जगलास, मी का मदत करू आता? हालेलुया, हालेलुया. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.
खूप लोक असं म्हणतात की आम्ही आमच्या आयुष्यात किती लोकांना मदत केली, आम्ही आमच्या आयुष्यात किती लोकांना दिलं, किती लोकांवर प्रेम केलं, किती लोकांवर दया केली, पण आज आमची स्थिती बघा कशी वाईट झालेली आहे. मी एवढ्या लोकांना मदत केली पण मला आता कोणी उपयोगी पडत नाहीये. मी एवढ्या लोकांवर दया केली पण आता मी दुःखात आहे, मला कोणी मदत करत नाहीये. तुम्ही पण असं बोलला असाल किंवा तुम्ही दुसऱ्यांना असं बोलताना ऐकलं असेल. मी तर खूप लोकांना असं बोलताना ऐकलेलं आहे. अलीकडेच काही दिवसापूर्वी आमच्या संपर्काच्या नंबरला एका बाईने फोन करून सांगितलं, तुम्ही देव 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 करताय आणि सांगताय देव एवढा चांगला आहे, पण मी एवढं देवासाठी केलं आणि आज मी रस्त्यावर राहते, माझी अवस्था वाईट झालेली आहे. मी म्हणते ती बाई खोटारडी आहे. बायबल म्हणतं देव खरा ठरो आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. देव कधीच खोटा ठरणार नाही आणि देवाचं वचन कधीच खोटं ठरणार नाही. जे लोक मला सांगतात की आम्ही दुसऱ्यांवर दया केली पण आता आमची अवस्था वाईट झाली, कोणी आमच्यावर दया करत नाही, कोणी आमचा विचार करत नाहीये, आम्ही दुसऱ्यांना मदत केली पण आता आम्हाला कोणी मदत करत नाहीये, मी ऐकून घेते आणि मनात समजते ही बाई किंवा हा पुरुष खोटारडा आहे. देवाचं वचन कधीच खोटं ठरणार नाही. ज्याने दुसऱ्यावर दया केली त्याला देवाकडून दया मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणार. ज्याने दुसऱ्याला संकटात मदत केली त्याला देव संकटात मदत करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. असं होऊ शकत नाही, शक्य नाहीये की तुम्ही आयुष्यात खूप लोकांवर दया केली, तुम्ही खूप लोकांना मदत केली आणि तुमच्या गरजेच्या काळात कोणी तुम्हाला मदत करत नाहीये आणि कोणी तुमच्यावर दया करत नाहीये. तुम्हाला उत्तर देऊ, तुम्ही जी दया केली म्हणून म्हणताय ना आणि तुम्ही दुसऱ्यांना जी मदत केली म्हणून म्हणताय ना, त्याला देव दया बोलत नाहीये आणि मदत बोलत नाहीये, त्याला देव स्वार्थ म्हणतोय. स्वार्थ. तुम्ही दिलं, कोणाला दिलं? ज्याच्याकडून परत मिळेल त्यालाच दिलं. अशांना मदत केली जे मला संकटात उपयोगी पडतील. किती लोक म्हणतात द्यायला पाहिजे ना, आता माझी त्याची गरज आहे मी त्याला देतो, जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा तो मला देईल. छान. तुम्ही अशा लोकांना दिलं जे तुम्हाला पुन्हा देणार आहेत. तुम्ही अशा लोकांना मदत केली ज्यांच्याकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे. पण वचनात असं सांगितलेलं नाही की ज्यांच्यावर तुम्ही दया कराल ते तुमच्यावर दया करतील. नाही नाही नाही. ज्या लोकांना तुम्ही देणार ते तुम्हाला परत देतील. नाही. तुम्ही जर दुसऱ्यांवर दया केली तर तुमच्यावर तो दया करणार. देव. तुम्ही एखाद्याला मदत करताना मनात हा स्वार्थी उद्देश ठेवला होता की आज मी याला मदत केली तर उद्या माझ्या गरजेच्या वेळेला हा मला मदत करेल, आज मी याच्या गरजेच्या वेळेला याची गरज भागवली तर मला गरज लागेल तेव्हा हा मला मदत करेल. म्हणून तुम्ही ज्याला जी दया म्हणताय त्याला देव दया बोलत नाही, त्याला देव स्वार्थ म्हणतोय. तो तुमचा स्वार्थ होता. म्हणून येशू म्हणाला की जेव्हा तुम्ही घरी मेजवानी ठेवाल आणि लोकांना जेवायला बोलवाल तेव्हा तुमच्या श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नका, तुमच्या श्रीमंत नातेवाईकांना बोलावू नका, तुमच्या श्रीमंत मित्रमंडळींना बोलावू नका, तर अशा लोकांना बोलावा जे तुम्हाला परत त्यांच्या घरी जेवायला बोलावू शकत नाहीत आणि तुमच्या उपकाराची परतफेड ते करू शकत नाहीत. तुम्ही गरिबांना बोलवा, भिकाऱ्यांना बोलवा, दरिद्र्यांना बोलवा, कारण ते तुम्हाला त्यांच्या घरात बोलावू शकत नाहीत आणि तुमच्या उपकाराची फेड करू शकत नाहीत. तुमच्या उपकाराची फेड देव करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी केवढ्या लोकांना मदत केली, आता कोणी मला मदत करत नाहीये. केवढ्या लोकांना मी दिलं, आता माझी अवस्था वाईट झालेली आहे, कोणी मला बघत नाहीये. मी किती लोकांवर दया केली, आता माझ्या जीवनात वाईट स्थिती आलेली आहे, कोणी माझ्यावर दया करत नाहीये. साफ खोटं आहे. देवाचं वचन कधीच खोटं ठरणार नाही. देव खरा आहे, खरा आहे, खरा आहे. त्याचं प्रत्येक वचन सत्य आहे. तुम्ही आज ब्रदरांचं प्रवचन ऐकलं. देवाचं वचन सजीव, सक्रिय,
कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनातले विचार आणि हेतू यांचे परीक्षक असे आहेत. हे पूर्ण वचन, या वचनातले काही शब्द मी बोलताना गाळलेले आहेत. या हे जे पूर्ण वचन आहे 3-4 ओळीचं एकाच गोष्टीचं स्पष्टीकरण देतं, देवाच्या वचनावर. देवाचं वचन खरं म्हणजे आपण त्याला शब्द बोलायला पाहिजे. इंग्रजीमध्ये वर्ड ऑफ गॉड म्हणतात. वर्ड, देवाचा शब्द, देवाच्या मुखातून निघालेला शब्द. देवाचा शब्द खरा आहे, जिवंत आहे. तो जिवंत आहे म्हणजे तो जसा आहे तसाच तसा तो तुमच्या जीवनामध्ये काम करणार. तुम्ही बघताय कारण तुम्ही जिवंत आहात. तुम्ही ऐकताय कारण तुम्ही जिवंत आहात. तुम्ही चालताय कारण तुम्ही जिवंत आहात. देवाचं वचन जिवंत आहे, ते सुद्धा तुमच्या जीवनात काम करणार. ते निश्चल पडून राहत नाही, ते आराम करत नाही. ते जर तुमच्या हृदयात आलेलं आहे, तुमच्या आत्म्यात आलेलं आहे, तर ते काम केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणून जे लोक म्हणतात की मी दुसऱ्यांवर दया केली, मी दुसऱ्यांना मदत केली, पण आता आमच्या संकटात आम्हाला कुणीच मदत करत नाही, त्या लोकांच्या बोलण्यावर मला जराही विश्वास नाही, हे सगळे स्वार्थी लोक आहेत. येशूने स्पष्ट सांगितलं, तुम्ही अशांना बोलावता जे तुम्हाला परत देऊ शकतात. तुम्ही स्वार्थाने दिलं, तुम्ही त्यांच्याकडून का अपेक्षा ठेवली? तुम्ही अशांना द्या आणि अशांवर दया करा जे पुन्हा तुम्हाला परत देऊ शकत नाहीत. पण तुमची परतफेड करणारा माणूस नाहीये, तर देव आहे. तो देव कोणत्या मार्गाने तुम्हाला देईल, कोणत्या मार्गाने तुम्हाला मदत करेल, तुम्ही काहीच सांगू शकत नाही. काहीच नाही. तुम्हाला देव कोणत्या मार्गाने परत देईल, कोणत्या मार्गाने दया करील, हे आपण सांगू शकत नाही. कारण देवाकडे एक मार्ग नाहीयेत, 1000 मार्ग नाहीयेत. देवाकडे अगणित मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने तो तुमच्यावर दया करेल आणि तुम्हाला दुःखातून बाहेर काढेल. सत्य हे आहे की जो दुसऱ्यावर दया करतो त्याच्या जीवनात देवाची दया त्याला कधीच कमी पडत नाही. कधीच नाही, कधीच नाही. जो दुसऱ्यांवर दया करतो त्याला त्याच्या जीवनात देवाची दया कधीच कमी पडणार नाही. तो जेव्हा जेव्हा दुःखात असेल तेव्हा देव त्याच्यावर दया करील. तो जेव्हा संकटात असेल तेव्हा देव त्याच्यावर दया करील. जेव्हा तो गरिबीमध्ये असेल तेव्हा देव त्याच्यावर दया करील. आणि त्याला उपाशी राहायची वेळ कधीच येणार नाही. कारण देवाचं वचन खरं आहे, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कठोर मनाची होऊ नका. हे माझं ते माझं, हे मी त्याला कशाला देऊ, हे मी तिला कशाला देऊ, हे माझं हे माझं, ते माझं ते माझं, असं करून सगळ्या गोष्टीला वेंग मारून बसू नका. कारण बायबल म्हणतं आपण जगात काही आणलं नाही आणि इथून आपण काही घेऊन पण जाणार नाही. माझं घर येताना घेऊन आला होतात का? आणि जाल तेव्हा घेऊन जाल का? काही लोक म्हणतात माझी गाडी मी कोणाला देत नाही. जन्माला आलात तेव्हा गाडी घेऊन आलात आणि जाल तेव्हा सोबत घेऊन जाल का? हे माझं ते माझं ते माझं, हे मी तुला कशाला देऊ, हे मी त्याला कशाला देऊ. कठोर मनाची होऊ नका. जीवन क्षणाचं आहे, थोड्या वेळाचं आहे. असं जीवन जगा की स्वर्गातला आपला बाप खुश होईल, आपल्यावर प्रसन्न होईल, त्याचे डोळे आपल्याकडे लागून राहतील. प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करण्यासाठी, आपल्यावर दया करण्यासाठी तो तत्पर असेल, तयार असेल. अशा रीतीने जीवन जगा, तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. दुसऱ्यांवर दया करणारे उघड्यावर कधी येणार नाहीत. दुसऱ्यांवर दया करणाऱ्यांना उपाशी राहायची वेळ कधी येणार नाही. दुसऱ्यांवर दया करणाऱ्यांना रडत राहायची वेळ कधी येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे दुसऱ्यांवर दया करतात, जे दुसऱ्यांशी सौम्यपणे, अगदी सौम्यपणे वागतात, अशांबरोबर देव सुद्धा सौम्यपणे वागतो. येशू ख्रिस्त
देवाचा पुत्र आमच्यासाठी स्वर्ग सोडून जगात आला, तो आमच्यासाठी क्रुसावर मेला, आमच्या पापांसाठी त्याने रक्त सांडलं, त्याच्याद्वारे आम्हाला मोफत पापांची क्षमा मिळते, विनामूल्य आम्हाला पापांची मुक्ती मिळते, क्षमा मिळते, आमची पापं पुसली जातात. पण हे सगळं देवाच्या दयेतूनच आम्हाला प्राप्त होते. जर देवाने आमच्यावर दया केली नाही तर आमची पापं कुणीही माफ करू शकत नाही, कुणीच नाही. तो आमच्यावर दया करतो आणि तो आम्हाला पापांची क्षमा करतो, म्हणून आमची पापं पुसली जातात, म्हणून आम्हाला स्वर्गाची आशा आहे. त्याने जर दया केली नाही तर आमच्यापैकी कोणालाही पापांची क्षमा मिळणार नाही आणि कुणीही अनंत जीवनात जाऊ शकत नाही. देवाची इच्छा ही आहे की तो जर आमच्यावर एवढी मोठी दया करतो, म्हणजे डोंगरापेक्षाही उंच अशी आमची सगळी पापं तो माफ करतो आणि पुसून टाकतो, तर आम्ही सुद्धा दुसऱ्यांवर दया करणारे बनायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कठोर होऊ नका. गाडीमध्ये तुम्ही उभे आहात आणि दुसऱ्याचा धक्का जरी लागला तरी तुम्ही शिव्या देताय, भांडण करताय. मी गाडीमध्ये किती वेळाला बघितलेलं आहे, छोटासा धक्का लागला तरी लोक जोरजोरात भांडण करतात. किती कठोर. आणि गाडीमध्ये कशाला, इथे प्रार्थना सुरू असताना जर एखादा माणूस देवाच्या सामर्थ्याने तुमच्या अंगावर पडायला आला तर तुमची प्रतिक्रिया काय असते, तुमची रिॲक्शन काय असते? तुम्ही ढकलताना मस्तपैकी त्याला. कोणी देवाच्या सामर्थ्याने अंगावर पडायला आला तर तुम्ही मस्त त्याला ढकलता. का ढकलता? आम्हाला त्रास होतोय. तो पडतोय, त्याला कळतं का की तो कसा पडतोय? तो कोणाला धक्का मारतोय हे तरी त्याला समजते. त्याचे डोळे बंद आहेत, देवाचं सामर्थ्य त्याच्यावरून उतरत आहे, त्याला समजत नाही की तो कोणाला धक्का मारतोय, तो कुठे उभा आहे, त्याच्यामुळे कोणाला त्रास होतोय, त्याला स्वतःला कळत नाहीये. आणि तुम्ही मात्र त्याला ढकलता. माझ्या बाजूला येऊ नको, लांब 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 राहा, माझ्या बाजूला येऊ नकोस. जेव्हा तुम्ही देवाच्या सामर्थ्याने पडणाऱ्या माणसाशी अशा रीतीने वागता तेव्हा तुम्ही त्या माणसाशी नाही तर देवाशी वागता. आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही कठोर मनाचे आहात. आणि तुम्ही जर कठोर मनाचे आहात तर तुम्हाला सुद्धा देवाची दया प्राप्त होणं कठीण आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगात असा एकही माणूस नाहीये ज्याला देवाच्या दयेची गरज नाहीये. प्रत्येकाला देवाच्या दयेची गरज आहे. मग तो भिकारी असो की राजा असो, कुणी असो. जगामध्ये तुम्ही कितीही श्रीमंत असा, कितीही प्रतिष्ठित असा, कितीही नाव कमावलेले असा, परंतु तुम्हाला देवाच्या दयेची गरज आहे. कारण या जगातलं आपलं जीवन क्षणभंगूर आहे. जर पापांची क्षमा हवी आहे, देवाचे आशीर्वाद हवे आहेत आणि मेल्यानंतर स्वर्गात जायचं आहे, तर आम्हाला देवाची दया मिळालीच पाहिजे. पण येशू म्हणतोय, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. हृदयाचा कठोरपणा काढून टाका, हृदय सौम्य करा. दुसऱ्यांबद्दल तुमचं हृदय सौम्य करा. काही लोकांना कुत्र्याची फार दया येते, मांजरीची फार दया येते, पण माणसाची दया येत नाही. कुत्रा बिचारा रस्त्याच्या कडेला असेल ना, त्याला कुठे लागलं असेल, पायातून रक्त येत असेल तर त्याला पटकन बिचारा बोलून व्यंगेत घेतात. कुत्र्याची दया खूप लोकांना येते, घरातल्या मांजरीची दया पण येते, पण माणसाची दया येत नाही. देवाची इच्छा आहे की आपण शेजाऱ्यांवर प्रेम करावं. येशूची आज्ञा आहे की आपण एकमेकांवर प्रेम करावं. तुमचे शेजारी म्हणजे तुमच्या अवतीभोवती नेहमी असणारे लोक, यांच्याशी सौम्यपणे वागा, प्रेमाने वागा, त्यांच्यावर दया करा. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर दया कराल तेव्हा ते तुमच्यावर पुन्हा दया करतील असं समजू नका, पण देव तुमच्यावर दया करेल. हालेलुया, हालेलुया. माणसं तुम्हाला परत देतील अशी अपेक्षा बाळगू नका. आणि ज्याच्यापासून तुम्हाला परत मिळेल त्याला देऊ नका, तर ज्याच्याकडून तुम्हाला मिळणार नाही अशा माणसावर दया करा, कारण तो तुम्हाला देणार नाही पण देव तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा.
विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.